नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, मध्यंतरी कुठेतरी एक बातमी बघितली होती. एकनाथ खडसे हे परत भाजपात येणार आहेत आणि त्यासाठीच बहुधा भाजपचे केंद्रीय सचिव म्हणून जे काम करतात आणि राज्यसभा सदस्य आहेत विनोद तावडे यांची खडसे यांच्याबरोबर कुठेतरी भेट झाली. तसंच जयंत पाटलांबरोबर पण झाल्याचं होतं. पण त्या निमित्ताने एक फोटो व्हीलचेअरवर बसलेले खडसे हे मातोश्रीवर आले आणि त्यांनी उबाठा शिवसेना प्रमुख पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पुष्पगुच्छ वगैरे दिल्याची. आणि मग आता ठाकरे काय करणार, खडसे काय करणार, याच्यावरून उलटा सुलटा एक दोन दिवस काहीतरी गलबला थोडाफार झाला आणि मग विषय मागे पडला. खडसे यांच्या बाबतीत, एकनाथ खडसे यांच्या बाबतीत असं वारंवार होत असतं आणि त्याला दुसरा कोणीही कारणीभूत नाहीये. खडसे यांनी आपल्या स्वभावामुळे आणि संयम नसल्यामुळे ही आपली हास्यास्पद परिस्थिती ओढवून आणलेली आहे. त्यांनी अगदी पक्ष सोडला. जो पक्ष महाराष्ट्रामध्ये भाजपची उभारणी झाली त्यामध्ये प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे वगैरेंची नावं येतात, तितक्याच अगत्याने एकनाथ खडसे यांचं नाव घेतलं जातं आज सुद्धा. त्यांनी तडकाफडकी व्यक्तिगत कारण आणि व्यक्तिगत भांडण देवेंद्र फडणवीसांबरोबर म्हणून भाजप सोडला. त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं. त्यांच्या जागी 2014 मध्ये केंद्रीय नेतृत्वाने फडणवीसांची वर्णी लावली आणि तेव्हापासून जो उभा दावा फडणवीसांची खडसे यांनी मांडलेला आहे त्याला उघडपणे तसा प्रतिसाद फडणवीसांनी कधीही दिला नाही. पण खडसे हा इतका उतावळ्या स्वभावाचा माणूस आहे की त्यांनी आपल्या अकारण बोलण्यातून जगाला आणि फडणवीसांना आपण राजकीय मुत्सद्देगिरीमध्ये किती दुबळे होते दाखवलं आणि त्याच्या परिणामी त्यांना पक्ष सोडायची वेळ आली. आणि पक्ष सोडण्याची किंमत काय होती? ज्या माणसाने भाजपची उभारणी केली त्या जमिनीवर आज भाजपचं सरकार आहे, भाजपचं मुख्यमंत्री आहे, अशा माणसाला मुख्यमंत्री पदावर त्याचा दावा असताना तडजोड कशावर करायला लावली ते आठवतं तुम्हाला? उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाला एक मंत्रीपद. ज्या माणसाने 2014च्या विधानसभा निवडणुकीत युती मोडल्याची घोषणा केली होती, आपल्या बरोबरच्या कोणाही सहकार्याला नेत्याला हिंमत होत नव्हती युती तोडायची, ती हिंमत मी केली असं छाती ठोकपणे सांगणारे एकनाथ खडसे यांना आपलं राजकारणात पुनरागमन व्हावं यासाठी कुठच्या पातळीवर जावं लागलं? तर उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळामध्ये एक त्यांना मंत्रीपद दिलं जाणार एवढ्या क्षुल्लक किमतीसाठी लालूच दाखवण्यात आली आणि खडसे यांनी पक्षांतर केलं. तुम्हाला आठवतं, वाजत गाजत शरद पवारांनी खडसे यांना त्या खानदेशाच्या कुठच्या तरी सभेमध्ये आपल्या पक्षात घेतलं होतं, राष्ट्रवादीमध्ये. आणि तेव्हापासून आजपर्यंत खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते काय करतात कोणाला माहिती. पण गंमत अशी आहे की राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे पवारांची की अजितदादांची हे पण आज कोणाला सांगता येणार नाही. इतकं खडसे यांनी स्वतःला नगण्य करून घेतलं. आणि असे खडसे ते आमदार कसे होणार होते? तर राज्यपालांच्या यादीमध्ये जे 12 लोक नेमले जातात आमदार म्हणून विधान परिषदेचे, त्यामध्ये खडसेंची वर्णी लावली जाणार. आणि म्हणून खडसे भाजप सोडून राष्ट्रवादीत दाखल झाले आणि राष्ट्रवादीत दाखल झाल्यानंतर
उद्धव ठाकरे सरकार बोंबललं, कारण राज्यपाल ती यादीच मान्य करायला तयार नव्हते. अखेरीस शरद पवारांना सुद्धा आपल्या अब्रूसाठी नाथा भाऊची प्रतिष्ठा राखली जावी म्हणून विधान परिषदेच्या दुसऱ्या निवडणुकीतून नाथा भाऊंना विधान परिषदेत आणावं लागलं. आणि त्या विधान परिषदेत नाथा भाऊ पोहोचले आणि त्याच दिवशी ज्या सरकारमध्ये मंत्रीपद मिळायचं होतं ते उद्धव ठाकरे सरकार जवळजवळ कोसळलं. तुम्हाला आठवतं ना, 20 जून 2022 विधान परिषदेच्या 10 जागांसाठी मतदान झालं होतं आणि त्याच दिवशी एकनाथ शिंदे 40 काही किती आमदार घेऊन निघून गेले सुरत गुवाहाटी वगैरे करून, आणि पुढल्या 10 दिवसात उद्धव ठाकरे सरकार कोसळलं. ज्या सरकारमध्ये पवारांनी खडसेंना स्थान द्यायचं ठरवलं होतं आणि त्यासाठी विधान परिषदेचं आमदार केलं होतं, अवघ्या 10 दिवसात ते सरकार कोसळलं. आणि तेव्हा जळगाव वगैरे खानदेश भागामध्ये एकनाथ भाऊंचे जे खरे प्रतिस्पर्धी आहेत पक्षांतर्गत आणि इतरही स्वरूपात, ते गिरीश महाजन यांनी खडसेंची टवाळी केलेली मला आठवते, की दरवेळेला माझ्याच बाबतीत असं का होतं, अशी टवाळी गिरीश महाजनांनी त्यावेळेला जाहीरपणे केली होती, की लग्नाच्या पंक्तीत जेवायला बसावं आणि आपल्या दाटापर्यंत येताना बुंदी वाटणाऱ्याच्या परातीतली बुंदीच संपली, किंवा देवळात जायचं, चप्पल बाहेर ठेवायचे आणि मनोभावे नमस्कार करायचा आणि आपला नंबर प्रसादासाठी रांगेत लागता लागता प्रसादच संपलेला असतो, तिथून बाहेर पडावं तर बाहेर चप्पल कोणीतरी चोरून नेलेली असते. अशी टवाळी नाथा भाऊंची गिरीश महाजनांनी केली होती. आज मला त्याची आठवण एवढ्यासाठी आली की नेमकी तशीच काहीशी अवस्था आज उद्धव ठाकरे यांची होते. उद्धव ठाकरे कुठचा तरी मुद्दा घेतात आणि बघता बघता त्यांच्या हातून तो मुद्दा निसटून जातो किंवा तो मुद्दाच मातीमोल होऊन जातो. मुख्यमंत्री पद गेल्यापासून आणि लोकसभा निवडणूक संपल्यापासून उद्धव ठाकरे यांच्या राजकारणाला जी उतरती कळा लागलेली आहे ती थांबायचं नाव घेत नाहीये. जो काही मुद्दा उद्धव ठाकरे उचलतात तो भरात येणार म्हणून मीडिया पण चांगले ढोल ताशे वाजवतं, मराठी मीडिया, पण त्याचा आवाज हा परिसरामध्ये पंचकृषीमध्ये जाण्याच्या आत मुद्दा गायब झालेला असतो किंवा मेलेला असतो. तुम्हाला आठवतं मित्रांनो, 2019च्या विधानसभा निवडणुका होण्यापूर्वी उद्धव ठाकरे अयोध्येला जाऊन आले होते आणि त्यानंतर आतापर्यंत म्हणजे जवळजवळ 5-6 वर्ष त्यांना प्रभू रामचंद्राचं नाव घ्यायची इच्छा सुद्धा झाली नाही. प्राणप्रतिष्ठेच्या वेळेला तर उद्धव ठाकरे म्हणाले होते की या निमित्ताने लोकांना अयोध्येला बोलून संघवाले आणि भाजपवाले कुठेतरी ट्रेन जातील आणि हिंदू मुस्लिम दंगली घडवून आणतील. इतक्या टोकाचं सेक्युलरिझम आणि जिहादिझम उद्धव ठाकरेंनी आपल्या खांद्यावर घेतला होता. त्याचा फायदा मिळतो तोपर्यंत ठीक असतं मित्रांनो. ज्यांना तुमच्या अशा थिल्लरपणाचा, छछोरपणाचा आणि उतावळेपणाचा फायदा होत असतो तोपर्यंत ते लोक तुमचा फायदा उठवतात. पण ज्या क्षणी तुमची उपयुक्तता संपते त्या क्षणी ते तुम्हाला असाल तिथे टाकून गायब होतात आणि मग आपण घरकानं घाटका अशी अवस्था आपल्यावर येते. ज्याला हे नेमकं कळलेलं असतं तो राजकारणामध्ये किंवा सार्वजनिक जीवनामध्ये एक एक पाऊल शांतपणे आणि जपून टाकत असतो, जे उद्धव ठाकरेंना कधी जमलंच नाही. आणि म्हणून आज जी दुर्दशा आहे, राम जन्मभूमीच्या प्रतिष्ठापनेला हे गेले नाहीत, राम मंदिराच्या, पण 19च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला खिजवण्यासाठी यांनी काय पवित्रा घेतला होता, पहिले मंदिर फिर सरकार. आधी मंदिर झालं पाहिजे मग सरकार बघू. आठवतं 2019. पण ज्या वेळेला
आपल्याला मुख्यमंत्री पदाची लालूच दाखवण्यात आली, त्यावेळेला उद्धव ठाकरे बाद में मंदिर पहिले सरकार. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांना क्षणभर सुद्धा अयोध्येची आणि तिथल्या राम मंदिराची आठवण आलेली नव्हती. आता बऱ्याच काळानंतर सगळीकडून सपाटून मार खाल्ल्यावर त्यांना प्रभू रामचंद्र आठवलेत, ते तिथल्या दानपाटीतल्या चोरीमुळे. चला परत एकदा आपलं हिंदुत्व दाखवण्याचा अवसर मिळालाय, संधी मिळाली, ती घेण्यासाठी त्यांनी अचानक लगेच रामरक्षा आंदोलन सुरू केलं. त्याचा किती फज्जा उडाला हे वेगळं सांगायला नको. कबूतर खाण्याला दादरला भर पावसामध्ये तो रामरक्षा त्यांना म्हणता आली नाही म्हणून टवाळी झाली. पण त्याच्यापेक्षाही ती रामरक्षाचं आंदोलन आपण घेतोय, ती जागा कुठची आहे, काय किती आहे, तिथे आपला प्रभाव कसा दाखवता येईल याचं पण मान नाही. त्याचा फज्जा उडला. मग शिवाजी पार्कात कर, इकडे कर, तिकडे कर, करत करत नागपूरला कर वगैरे. पण मुद्दा असा आहे मित्रांनो, की हे आंदोलन पण पेटवणार मशालीने आणि मशालीने लंका जाळणार वगैरे हे बोलत असतानाच गडबड झाली आणि ती झुरळ जनता पार्टी, कॉक्रोच जनता पार्टी अशी काय चाल करून आली की बघता बघता उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनाची मशाल विझून गेली. हातातला मुद्दाच निसटला. कारण कॉक्रोच जनता पार्टीचा इतका गवगवा मीडियामधून सुरू झाला की उद्धव ठाकरेंना मशाल गुंडाळून कॉक्रोच जनता पार्टीची रक्षा करण्यासाठी मैदानात उतरावं लागलं. मग रामरक्षा आंदोलनाचं काय झालं? खुद्द उद्धव ठाकरेच विसरून गेले. आणि हे एकदा नाही, वारंवार होतंय. तुम्ही बघाल तर ठाकरे ब्रँड म्हणून मराठी मीडियाने जो काय फुगा फुगवला होता तो महापालिका निवडणुकीची टाचणी लागून फुटला. कारण फुगा फुगवणाऱ्या नाही माहित नाहीये की खरोखर ब्रँडची हवा किती आहे. पण त्याच्यावर स्वार होऊन ठाकरे ब्रँडचा जो मीडियाने फुगवलेला फुगा होता त्याच्यावर स्वार होऊन ठाकरे बंधू हे राईट बंधू व्हायला निघाले. पहिलं विमान उडवायला. पण महापालिकांच्या निवडणुकांमध्ये असा सपाटून फटका बसला की त्याबरोबर ठाकरे ब्रँड हा शब्द सुद्धा मीडिया विसरून गेले. आज कोणी ठाकरे ब्रँड मीडियातले लोक पण बोलत नाही. ही अवस्था का आली याचा विचार करायला पाहिजे. पण चूक कबूल केली तर ती दुरुस्त करता येते. आणि चूक कबूल केली नाही, स्वीकारली नाही, समजून घेतली नाही तर ती चूक तुम्ही वारंवार करत जाता. आईन्स्टाईन जे म्हणतो की तीच चूक परत करायची आणि काहीतरी वेगळं घडेल अशी प्रतीक्षा करत बसायचं, याला इन्सॅनिटी म्हणतात, मूर्खपणा म्हणतात. उद्धव ठाकरेंच्या बाबतीत नेमकं तेच झालेलं आहे. त्यामुळे रामरक्षा आंदोलन आपण करायला गेलो की आपल्याला हनुमान चालीसा हा विषय उलटा गोत्यात आणणार हे सुचलं नाही त्यांना. आठवतं त्यांचेच बंधू ठाकरे बंधूचा दुसरा हिस्सा राज ठाकरे यांनी 4 वर्षापूर्वी मशिदीच्या भोंग्यांचा विषय काढला होता. आणि मशिदीचे भोंगे जर आवरले जाणार नसतील तर त्या मशिदीसमोर मोठे भोंगे लावा आणि हनुमान चालिसाचा पाठ करा असं आपल्या पाठीराख्यांना आव्हान केलं होतं. त्याला प्रतिसाद देत तेव्हाच्या लोकसभा खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांनी थेट मातोश्रीच्या दारात, कलानगरच्या दारात हनुमान चालिसाचा पाठ करायचं ठरवलं आणि त्यांना उचलून तुरुंगात टाकण्यापर्यंत उद्धव ठाकरे सरकारची वेळ आली आणि उद्धव ठाकरे हनुमान चालिसाची रक्षा करू शकले नाहीत. ते आता रामरक्षा करायला निघाले. पण तीही हातून कशी हुकली बघा. मध्येही कॉक्रोच पार्टी आली, प्रसाद संपला. माझा नंबर आला की प्रसाद संपलो. पंक्तीत माझ्यापर्यंत वाटायला आला बुंदी की बुंदी संपते. हॉस्पिटल मंदिराच्या बाहेर पडलं तर चप्पल चोरीला गेलेली असते. ही जी टवाळी गिरीश महाजनांनी एकनाथ खडसे यांची केली होती, नेमकी त्या अवस्थेत आज उद्धव ठाकरे आहेत.
ते जो मुद्दा हाती घ्यायला जातात बघता बघता तो हातातून वाळूसारखा निसटून जातो आणि ओशाड्या चेहऱ्याने समोर येणाऱ्या पत्रकार आणि कॅमेऱ्यांना उद्धव ठाकरेंना सामोरं जावं लागतं. बिचारे उद्धव ठाकरे बघता बघता या झुरळांनी त्यांचा रापवृक्षेचा मुद्दा कुरतडून कुरतडून खाऊन टाकला, नासवून टाकला. पुढचे मुद्दे येतात तेव्हा काय ते बघू. अर्थात हे आम्ही बडबडल्यामुळे काय उद्धव ठाकरे शहाणे होणार नाहीत. आम्ही कोण सारे भिकारचोट लागलोय. त्यांचे मोठमोठे सल्लागार आहेत, त्यांना खड्ड्यात घेऊन जाणार आहे. आणि आमचा आवाज उद्धव ठाकरेंच्या कानाजवळ सुद्धा जाणार नाही याची व्यवस्थित काळजी घेतली जाते. त्यामुळे दरवेळेला चप्पल चोरीला जाणार, बुंदी संपणार, तसाच संपणार, हे चक्र चालू राहील. अरे हातातून आमदार आणि खासदार निसटून जातात, त्यांची चप्पल चोरीला गेली तर काय फरक पडतो. ते बाप चोरला म्हणून रडत बसतील. या पलीकडे उद्धव ठाकरेंना आता राजकारणात भवितव्य उरलेलं नाही. मित्रांनो, थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.